नमस्कार मित्रांनो, माझं नाव मास्टर राहुल. माझ्या यूट्यूब चॅनल मास्टर राहुलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शोल्डर ओपनिंग कशी करायची ते जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम शोल्डर संबंधी येणारे प्रॉब्लेम ते कुठले कुठले आहेत तर सर्वायकल स्पॉन्डलायसिस म्हणजे मानेचा आजार आहे, पण तो खांद्याच्या संबंधात पण आहे. दुसरा आहे फ्रोझन शोल्डर, की जो खूप त्रासदायक असतो. बऱ्याचदा लोकांना त्यांच्या बॅड हॅबिटमुळे किंवा एक्सरसाइज इंजुरीमुळे होऊ शकतो. बॅड हॅबिट म्हणजे दिवसा आपण प्रत्येक वेळेस आपण फोन पाहतो, तर फोन पाहताना नेहमी आपलं डोकं खाली असतं, तर मानेचा जो भाग आहे तो बल्ज होऊन वरती येतो. म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारे असा कर्व तयार होतो. तर त्याच्यामुळे आपल्या सर्वायकलला प्रॉब्लेम येतो. आता दुसरा आहे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर हा एक्सरसाइज इंजुरी किंवा एक्सरसाइज न केल्यामुळे पण होऊ शकतो. तर आपण पाहूया आता घरच्या घरी आपण काय करू शकतो. तर या ठिकाणी माझ्याकडे ही ओढणी आहे, जी सलवार कुर्त्यावरती ती ओढणी वापरतात. तर ती ओढणी आहे, त्यामध्ये आपल्याला मिळू शकते. ओढणी मिळू शकते किंवा मफलर असेल मफलर वापरा, किंवा फेटा असेल फेटा वापरू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा सूक्ष्म एक्सरसाइज म्हणजे सूक्ष्म व्यायाम कसे करायचे जेणेकरून आपल्या शोल्डरला त्रास होणार नाही. तर सर्वप्रथम आपल्या फिंगर टिप्स ज्या आहेत त्या शोल्डरला अशा लावून घ्यायच्या. त्यानंतर एल्बो टू एल्बो टच आणि 10 टाइम क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज असे दोन्ही साईडला पूर्णतः फिरून घ्यायचे. ठीक आहे, दोन्ही साईडला, जेणेकरून आपल्या ज्या शोल्डरच्या मसल्स आहेत त्या वॉर्म होतील. तर पुढे आपण जी एक्सरसाइज करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर दुसरा आहे शोल्डर स्ट्रेच. हात वरती घ्यायचे, त्यानंतर उजवा हात बेंड करून डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपर पकडायचा आणि हळुवारपणे स्ट्रेच द्यायचा. जेवढं शक्य होईल तेवढं करा, जास्त फोर्स द्यायची गरज नाही जेणेकरून तुम्हाला काही इंजुरी हो. आणि उजवीकडे पाहायचं, हे पण तुम्ही 10 सेकंद होल्ड करू शकता. हळूहळू तुम्हाला हातामध्ये ब्लड सर्क्युलेशन फील होईल, त्यानंतर ते रिलीज करून घ्यायचं. दुसऱ्या साईडने पण सेम, उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपर पकडायचा आणि पुल करायचं आणि डावीकडे पाहायचं, जेणेकरून तुमच्या शोल्डरच्या मसल चांगल्या पद्धतीने वॉर्म होतील आणि स्ट्रेच. तर आता जी मेन एक्सरसाइज मी तुम्हाला बोललो तर ती करूयात. ठीक आहे. आता ही जी एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवतोय ही तुम्ही पाहतच असाल की पद्मासनामध्ये बसू, तसं तुम्ही कुठल्याही आसनामध्ये बसू शकता किंवा उभे राहून पण तुम्ही हे करू शकता. तसं कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. किंवा बेडवरती बसलेत बेडवरती करू शकता, सोफ्यावरती बसलेत सोफ्यावरती करू शकता, कुठेही करू शकता, तसं काही बंधन नाही याचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही ओढणी पकडली आहे, पुढे धरायची आहे, वरती घेऊन जायची. ठीक आहे. आता वरती गेल्यानंतर तुमच्या शोल्डर मध्ये तुम्हाला फील होईल की तुमची कॅपॅसिटी किती आहे. जर इथपर्यंत असेल तर अशी ठेवा 2 फुटापर्यंत किंवा अजून वाढू शकतो. त्यानंतर हळुवारपणे शोल्डरला लिफ्ट करायचे आणि हात पाठीमागे घेऊन जायचे. दोन्ही हात सरळ असतील बेंड करायचे. त्यानंतर हळुवारपणे श्वास घेत वरती, श्वास घेत पुढे, श्वास घेत वरती आणि श्वास सोडत पाठीमागे, श्वास घेत वरती आणि श्वास सोडत पुढे. तर असं तुम्ही एक 10 वेळेस करू शकता. 10 वेळेस नंतर हळुवारपणे ते थोडस जवळ घ्यायचं. ठीक आहे. आता ते अंतर कमी केलं ते वरती घेऊन जायचंय. त्यानंतर आपला डावा हात सरळ असेल, जो हात बेंड करायचा आहे आणि उजव्या शोल्डरला रोटेट करायचं. या ठिकाणी जर तुम्हाला फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम असेल तर थोडस अवघड जाईल, पण आपलं अंतर थोडस वाढवायचं जेणेकरून ते सोपं जाईल. त्यानंतर डावा हात टर्न करायचा, उजवा हात सरळ असेल आणि एल्बोला टर्न करून शोल्डरला रोटेट आणि पुन्हा वरती. समजला? दुसऱ्या साईडनी उजवा हात पाठीमागे सरळ, डावा शोल्डर डावा खांदा रोटेट करायचा आहे आणि पाठीमागे सरळ ठेवायचंय. पुन्हा उजवा हात, उजवा एल्बो आणि शोल्डर टर्न करायचा आहे, रोटेट करायचा आहे
आणि डावा हात वरती. तर ही एक्सरसाइज आहे, सिंपल आहे. ही तुम्ही पुढून पाहिली. आता तुम्हाला पाठीमागून पण दाखवतो कशा पद्धतीने केली जाते. तर पाठ सरळ असेल, 1.5 फुटाचं अंतर किंवा 2 फुटाचं अंतर, जास्त अंतर पण घेऊ शकता. स्टार्टिंगला वरती घ्यायचे, उजवा हात पाठीमागे, त्यानंतर डावा खांदा रोटेट करून हात सरळ, पुन्हा उजवा एल्बो टर्न करायचा, शोल्डर रोटेट आणि डावा हात वरती. सेम लेफ्ट अँड राईट, लेफ्ट अँड राईट. ओके. तर ही सिंपल एक्सरसाइज आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम करू शकता. तुमच्या शोल्डर संबंधित जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला एका आठवड्यामध्ये तुम्हाला फील होईल की चेंजेस होत चाललेत. तुमचा शोल्डरची मोबॅलिटी जी आहे ती चांगल्या पद्धतीने झालेली आहे. तुमच्या शोल्डरमध्ये स्ट्रेंथ वाढलेली आहे. तर ही एक्सरसाइज ट्राय करा. आणि धन्यवाद. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.